तुम्हाला माहिती असतील ते ओम ह्रूम क्लीम ऐं भीम क्लीम हा. हे जे शब्द आहेत हे ग्रहांना बोलावण्याचे शब्द आहेत. सर प्रत्येक गोष्टीमध्ये ना आता रेमेडीज देतात आणि बरेच युट्यूब पॉडकास्टमध्ये पण आपण पाहतो की रेमेडीजने तुमचा हा ग्रह शांत करा, नाहीतर ह्याची दशा असेल तर तुम्ही ह्या रेमेडीनी त्याला तो प्रभाव त्याचा कमी होतो त्या ग्रहांचा. तर हे खरं आहे का? रेमेडीज तितक्या प्रभावी असतात का? रेमेडीज प्रभावी असतात, पण त्या प्रभावीपणे करायला पाहिजे. रेमेडीज 2-3 प्रकारच्या असतात. मंत्राच्या असतात, तंत्राच्या असतात, यंत्रांच्या असतात. स्ट्रॉंग जो ग्रह असतो त्याला आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी बीज मंत्र असतात. प्राण्यांना आपला एक सेन्स आहे, मनुष्याला आपला एक सेन्स आहे. सेन्सचा अर्थ आहे की ते गोष्टींना समजू शकतात. हवेला एक सेन्स आहे, पाण्याला एक सेन्स आहे. तर ग्रह सुद्धा वरती आकाशात सौरमंडलमध्ये फिरतात, त्यांना आपला एक सेन्स आहे, ते गोष्टींना समजू शकतात. सर शनी ज्यावेळी असतो आपल्या ग्रहांमध्ये तो मेन असतो आणि माहिती आहे की आता इथून पुढे मला प्रॉब्लेम स्टार्ट होणार आहे, तर खरं इतकं घाबरायचं कारण आहे का जेव्हा शनीची दशा चालू होते? 9 ग्रह आहेत आणि ते प्रत्येकाच्या कुंडलीत आहेत. माझ्या आहे, तुमच्या आहेत, इथं जेवढे लोक आज बघतायत तुमच्या सर्वांच्या पण कुंडलीत 9च ग्रह आहेत. शनी खराब आहे, बुध चांगला आहे, शुक्र खराब आहे, कुठलाही ग्रह खराब नाही. बेसिकली शनी आहे ना तुमचा कम्फर्ट झोन ब्रेक करतो. 7.5 मध्ये प्रत्येकानं हे नोटीस ठेवावं की कम्फर्ट झोन हा ब्रेक होणार आहे आणि त्यासाठी तयार राहायचं. कम्फर्टला ज्या वेळेला तुम्ही सोडता त्यावेळेलाच तुमचं रिअल पोटेन्शियल समोर येतं. बरोबर. घरामध्ये असं म्हटलं जातं अग्नेयाला किचन आलं पाहिजे, पण बऱ्याच जणांना समजा माहिती नाही आणि त्यांचं किचन दुसऱ्या कोणत्या दिशेला आलंय, तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो त्यांच्या लाईफमध्ये? आणि समजा जर अग्नेयाला किचन असेल पण तर ते कसं म्हणजे ओळखू शकतात आणि त्यांच्या लाईफवर काय प्रॉब्लेम होतात? आग्नेयाला किचन असण्याचं कारण हे सांगितलेलं आहे, सूर्याची किरणं तुमच्या किचनमध्ये यायला पाहिजेत.